अमरावतीच्या धानोरा कोकाटे गावातील सोलर कंपनी विरोधात गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनाची दखल न घेतल्यास तलावात जलसमाधी घेऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। गेल्या 3 वर्षांपासून रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे अमरावतीच्या धानोरा कोकाटे गावालगत काम सुरू आहे। गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते कंपनीपर्यंत रोडचं काम करण्यात आलं। हे काम करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे कंपनीच्या कामामुळे इथल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। शेतीचं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाईसाठी रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनी आणि ग्रामपंचायतच्या विरोधात गुरुदत्त कोकाटे हे शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत। शेतीची नुकसान भरपाई द्या, विनापरवाना बांधकाम केलेले पूल पाडा, तसेच तलावात केलेलं अतिक्रमण हटवा, या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल न घेतल्यानं शेतकरी आणि गावकरी आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी तलावात जलसमाधी घेण्याचा इशाराही दिलाय। गुरुदत्त कोकाटे यांची प्रकृती एकदमपणे खालवलेली आहे। त्यामुळं आम्ही आता एक निर्णय घेत आहोत, जर दुपारी 12 वाजेपर्यंत आज दिनांक 23 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जर प्रशासन किंवा रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड कोणत्याही प्रकारची आमच्या मागणीची मान्यता करणार नाही, तर आम्ही ज्या दिग्रस तलावावर रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अतिक्रमण केलेलं आहे व विनापरवानगी पोल बसवलेले इलेक्ट्रिकचे, त्या तलावामध्ये आम्ही जलसमाधी घेऊ 12 वाजता। इथून जेवढे की गावामधले युवा पिढी आहे, पोरं आहे, एवढेही पोरं घेऊन, त्याचे 50 ते 60 पोरं आहे आमचे, ते सर्व पोरं घेऊन आम्ही त्या तलावामध्ये जलसमाधी घेऊ आणि यांचा निषेध व्यक्त करू।